गोष्ट आहे 2000च्या दशकातली. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावातला मुलगा सिद्धार्थ. सिद्धार्थ साधा, शांत, अभ्यासात हुशार पण अंतर्मुख. साठी तो शहरात आला. पहिल्याच दिवशी ती ओळख झाली अन्वीशी, हसरी, जिवंत, सगळ्यांमध्ये मिसळणारी. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये पुस्तक हातात धरून सिद्धार्थ गोंधळलेला, अन्वी त्याला रस्ता दाखवते. अन्वी, हस्त, तुला क्लास कुठे आहे माहिती नाही का? सिद्धार्थ, हो, थोडं नवीन आहे सगळं. अन्वी, चल, मी दाखवते. नाहीतर तू तर दिवसभर इकडे तिकडे भटकशील. हळूहळू ओळख वाढते, मैत्री होते. दोघं नेहमी एकत्र बसू लागतात. लायब्ररी, कॅन्टीन, बसस्टॉप. अभ्यास, गप्पा, लहान लहान भांडणं. सिद्धच्या मनात प्रेमाची ठिणगी पेटते. पावसाळ्यात कॉलेजच्या टपरीवर चहा घेत बसलेले. सिद्धार्थ, तुला पावसात भिजायला आवडतं का? अन्वी, खूप, पण माझ्या घरच्यांना नाही. ते म्हणतात आजारी पडशील. पण पाऊस म्हणजे तरतरी. तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो, पण काही नाही. सिद्धार्थ अनेकदा ठरवतो की अन्वीला प्रेम व्यक्त करायचं, पण प्रत्येक वेळी घाबरतो. एका दिवशी तो तिच्यासाठी खास भेटवस्तू आणतो, एक वही, ज्यात त्याने स्वतःच्या कविता लिहिलेल्या असतात. पण पुढच्या क्षणी ती वही द्यायलाही तो धजावत नाही. मनातलं शब्दात सांगणं, हीच तर सगळ्यात मोठी चूक ठरते. कॉलेज संपतं. अन्वीला मोठ्या शहरात नोकरी मिळते. सिद्धार्थ आपल्या गावात राहतो, घरच्या जबाबदाऱ्या आणि छोट्या नोकरीत गुंततो. निरोपाच्या दिवशी सिद्धार्थ ठरवतो, आज काहीही झालं तरी सांगणार. स्टेशनवर अन्वी ट्रेनमध्ये चढते. सिद्धार्थ हातात पत्र धरून उभा. खिडपळ पोहोचतो. पण अन्वी आधीच इतर मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत हसत असते. सिद्धार्थच्या ओठावर आलेले शब्द परत आतच अडकतात. ट्रेन हळूहळू सुटते आणि त्याच्या हातातलं पत्र मुठीत दाबून राहतं. काळ पुढे सरकतो. 5 वर्ष, मग 10 वर्ष. सिद्धार्थ एक शाळेत शिक्षक होतो. अभ्यासाच्या वहीत अजूनही ही जुने पत्र आहे. कधी तो मुलांना शिकवत असताना अन्वीचं नाव चुकून ओठांवर येतं. फेसबुक, मोबाईलच्या दुनियेतून एकदा त्याला अन्वीचा फोटो दिसतो. ती परदेशात सेटल आहे, लग्न झालं, 2 मुलंही आहेत. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण तिचं सुख दिसत होतं. पण त्या हसण्यातून डोळ्यांच्या कोप्यात पाणी ओघळलं होतं. सिद्धार्थ एकटा राहतो, गावातच आयुष्य काढतो. त्याच्या वहीत अजूनही त्या कवितांनी भरलेली पाने असतात. ती वही मुलांना दाखवत नाही, पण प्रत्येक वेळी तिथं त्याचं बोललेलं प्रेम झळकत राहतं. प्रेम अपूर्ण राहिलं, पण त्याच्या आठवणी मात्र कधीही अपूर्ण नव्हत्या. कधी कधी सांगितलेलं प्रेम सुद्धा आयुष्यभर मनातलं सगळ्यात जास्त खरं प्रेम ठरतं.